नमस्कार. ज्यांच्या प्रयत्नांनी हा साहित्य अवॉर्ड नावाचा अंक फुलला आहे, असे सगळे साहित्य चळवळीतले उत्साही कार्यकर्ते, लेखक, कवी, वेगवेगळ्या संस्थांशी संबंधित रसिक बंधू भगिनी, परवा मला PDF मिळाली आणि मी गाडीमध्ये बसल्यावरती आता आपण रोज थोडंफार वाचू, कारण 206 पानांची PDF आहे आणि कट्ट्याचा माझा परिचय 4 वर्षांपूर्वी सुरू झाला. नंतर काही तांत्रिक कारणामुळे मला फार राहता आलं नाही, पण व्यंकटेशच्या कविता फेसबुकवरती येत होत्या, त्यावरच्या प्रतिक्रिया आणि त्यानंतर कार्यक्रमांमध्ये सगळे कार्यकर्ते, लेखक भेटत होते, त्यामुळे साधारण काय चालू आहे माहिती होतं. परंतु 206 पानं म्हणजे मलाही असं वाटलं की हे केवढं मोठं काम आहे. आणि आता 35 लेखक, जवळपास 35 एक लेखक जमवले, त्या सगळ्यांनी लिहिलं आणि हे ओरिजिनल साहित्य आहे, हे मनातून आलेलं आहे. दिवाळी अंक म्हणजे समाजाचं त्या क्षणी असलेलं प्रतिबिंब त्या अंकामध्ये पडतं, म्हणून त्या अंकांना साहित्य जगामध्ये प्रतिष्ठा असते. जसं ते म्हणतात की मला तरुणांच्या ओठांवरची गाणी सांगा, मी देशाचं भविष्य सांगतो, तसं मला दिवाळी अंक आणून द्या, मी महाराष्ट्राची, मराठी भाषेची, देशाची, जगाची सद्यस्थिती सांगू शकतो, असं म्हणावं इतपत समाजाचं प्रतिबिंब दिवाळी अंकामध्ये पडत आलंय. आणि या सगळ्या 206 पानांमध्ये मला असं वाटतं की हे प्रतिबिंब खरोखरच पडतंय, पडलेलं आहे. पुस्तकांचं जग नावाचं शंकर सारडा यांचं पुस्तक आहे. मला त्यातली वाक्य काही आठवली सहज, कारण या कथा जेव्हा मी वाचायला सुरुवात केली, जवळपास 10 ते 12 कथा आहेत. या कथा वाचतानाच मला शंकर सारडांचं वाक्य आठवत होतं प्रस्तावनेतलं, की ते म्हणतात की माणसं अनप्रेडिक्टेबल असतात, माणसं अनपेक्षित वागतात, कारण कळत नाही. जेव्हा मला माणसं समजत नाही तेव्हा मी पुस्तक उघडतो, पुस्तक वाचायला सुरुवात करतो. जेव्हा मला पुस्तक समजतं तेव्हा मला आपोआप माणसांचं वागणं देखील समजायला लागतं. मानवी नातेसंबंधांवरती किती चांगलं भाष्य आहे की पुस्तकातलं, साहित्यातलं जशी जशी मानवी नातेसंबंधांची एक गाठ उकलत जाते, तशी तशी माणसं अधिक प्रगल्भ दृष्टीने आपापल्या एकमेकांच्या नात्याकडे देखील बघायला लागतात. अन्यथा हा माणूस असा का वागतो याचं कोडं सुटत नाही. आपणही त्या रागाला तितक्याच द्वेषाने प्रतिक्रिया देतो, पण तेच जर एखादं पुस्तक आपल्या वाचनात आलं आणि त्यामागची कारणमीमांसा कळाली तर माणूस अधिक प्रगल्भ होतो. मला असं वाटतं आधारबळ, या साहित्यबळ, या सगळ्या अंकाला जर एक सूत्रामध्ये गुंफायचं झालं तर मानवी नात्यासंबंधी आपल्या 35 मंडळींनी खूप चांगली भाष्य केलेलं आहे. हे अगदी जाणवतं. प्रत्येकाची शैली वेगळी आहे, प्रत्येकाचा अप्रोच वेगळा आहे. प्रत्येकाने एकच ट्रीटमेंट, म्हणजे जसं धरणग्रस्तांची समस्या आहे तर मराठीतली जर 3 पुस्तकं वाचली तर लक्षात येतं गोनी दांडेकरांनी भाकरा नांदचं धरण पाहिलं आणि त्यांनी एक वेगळं सुंदर पुस्तक त्यांच्या शैलीत लिहिलं. विश्वास पाटील हे प्रशासकीय जाणीवेतनं गेले आणि झाडाझडती नावाचं पुस्तक लिहिलं, एका विस्थापित झालेल्या गावाची समस्या मांडली. आणि वामन पाथरीकरांनी जगबुडी नावाचं तशाच पद्धतीचं एक पुस्तक लिहिलं. जगबुडी काय, भाकरानंद धरणावरचं गोनीदांचं पुस्तक काय, किंवा विश्वास पाटलांचं झाडाझडती काय, समस्या तीच, परंतु एका विस्थापित होणाऱ्या गावाची समस्या या 3 लेखकांनी फार सुंदरपणाने आपापल्या पद्धतीने उकलून दाखवली. जेव्हा ही 3 पुस्तकं आपण सलग वाचतो तेव्हा आपलं मन त्या अनुभवानं प्रगल्भ होतं. मला असं वाटतं की या ज्या सगळ्या कथा आहेत, म्हणजे मनाचा डॉक्टर प्रिया जोशींची कथा, करोनाच्या पार्श्वभूमीवरची कथा आहे, हतबल झालेल्या एका समाज व्यवस्थेमधली एक कॉलनी, तो एक हिस्सा समाजाचा, आणि त्यामध्ये एकमेकांच्या सहाय्याला धावत जाणारे ते सगळे त्या चाळीतले किंवा त्या सगळ्या कॉलनीतले मित्रमंडळी, त्यांनी कशा पद्धतीने हे नातेसंबंध जपले. कठीण काळामध्ये देखील एका म्हाताऱ्या गृहस्थाला, की ज्याचा मुलगा डॉक्टर आहे आणि तो त्या सेवेला गेला होता, घरामध्ये अत्यंत एकटेपणाची जाणीव काय असते हे आपल्या सगळ्यांनी उपभोगलेले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
परंतु त्याचं प्रतिबिंब कथेमध्ये पडताना त्यातला एक छान मानवी संबंध की दुसऱ्याच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद पाहणारी एक विजुताई नावाची नायिका या कथेमध्ये त्या रंगवतात. रोज रोज काय बोलणार, डॉक्टर गायत्री सोनवणे, अत्यंत वेगळ्या धाटणीची कथा. पुन्हा तेच नातेसंबंध, हे आत्मनिवेदन आहे, त्यामध्ये दुसरं पात्र नाही आहे. ही एक लेखिका सांगती आहे आणि तिच्या आयुष्यामध्ये आलेला तिचा एक मित्र की जो व्हर्च्युअली तिला भेटत होता, की जे सोशल माध्यमातून समाज माध्यमातून आपल्या परिचयाचा आहे, तो अचानक दिसेनासा होतो, तो अचानक बोलणं थांबवतो आणि मग त्यातनं दाटून आलेलं तिचं एकाकीपण ती या कथेतनं सांगते की त्याच्या दृष्टीनं त्याला असं वाटत होतं की हे रोज रोज नातं काय लपवायचं, आता असं किती दिवस आपण चालवणार, हे आता संपवून टाकलं पाहिजे. त्याच्या दृष्टीने प्रश्न होता रोज रोज तेच तेच काय बोलणार, परंतु वेगळ्या पातळीवर लेखिका त्याच्याकडे पाहत होती. अत्यंत सुंदर कथा आहे. मीना खोंड यांची रक्तसंबंध कथा. भारत अमेरिका याच्यामध्ये बहुतेक कुटुंब, हैदराबाद मधली तर अनेक मराठी कुटुंब या संबंधांची वीण घट्टपणे बघताय की मुलं मुलगी तिकडे. माझ्या स्वतःच्या अपार्टमेंटमध्ये 3 कुटुंब अशी आहेत की मला ते काका सांगतात की जयंतराव काय सांगायचं की जेव्हा माझा मुलगा तयार नव्हता अमेरिकेमध्ये जायला आणि तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या सगळ्या कुटुंबातले म्हणजे आता जे एक एअरपोर्टवरती एक मोठी इनोवा भरून 2-4 इनोवा भरून लोकांनी जायचं आणि मग तिथं आपल्या जन्माचं सार्थक झालं असं आई वडिलांना वाटतं. इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या मुलांना त्यांच्या पालकांना मी वारंवार हेच सांगतो की ही सार्थकता नाही आहे. खरंच जर लायकी असेल, खरंच जर गुणवत्तेमध्ये काहीतरी ऍड होणार असेल, खरंच जर काहीतरी त्याला नवीन शिकायचं असेल, त्याची ऊर्जा असेल तर त्या ठिकाणी जाऊ द्या. सरसकट सगळेजण जातात, यायचे दरवाजे बंद होतात. त्या ठिकाणच्या क्वालिफिकेशनला, त्या ठिकाणच्या लाईफस्टाईलला मानवणारं दुसरं कमाईचं साधन भारतात मिळत नाही, मुलं येऊ शकत नाही. आणि या ठिकाणी आई वडील जेव्हा मुलं तयार नसतात तेव्हा अट्टहासाने त्यांना तिकडे पाठवतात आणि मग नंतर मुलं त्यांना सांगतात की आता मला येणं परत शक्य नाही. हा त्यांचा अट्टहास आणि हा यांचा अट्टहास, याच्यामध्ये होणारी कुतरओढ ही सुंदर या कथेमध्ये आलेली आहे. पुन्हा म्हटलं की हे नातेसंबंधांचा वेगळा पदर याच्यामध्ये आहे. रामदास कामत यांची विसंगती कथा अत्यंत सुंदर अशाच प्रकारची कथा ती आहे. सहज मनातल्या शब्दात म्हणून संध्या बेडेकर त्या ठिकाणी आई वडील आपल्या अमेरिकेत येणाऱ्या मुलाला आणि सुनेला काही दोषीच पडू नये म्हणून खूप सांभाळून 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 राहतात आणि तिकडून येणारे मुलगा आणि सून मात्र त्यांच्या सगळ्या विश्वामध्ये आई वडील आहेत हे त्यांच्या लक्षातही येत नाही. ते त्यांच्या पार्ट्या, नातेवाईक, मित्रमंडळी, नॉस्टॅल्जिया याच्यामध्ये गुरफटून जातात. इकडं मुलांच्या सुखानं एकीकडं आनंदाचे अश्रू काढणारे एका डोळ्यातनं आई वडील आणि दुसरीकडं त्यांच्या सगळ्या विश्वात आपल्याला आता कुठेच स्थान राहिलेलं नाही असं म्हणून वर्षानुवर्ष त्यांची वाट पाहणारे आई वडील, हा एक वेगळा नातेसंबंध आहे. आणि मग एका दिवाळीमध्ये मुलगा आणि सून ठरवतात की नाही आपलं चुकतंय, आपलं काहीतरी चुकतंय. त्याच्या मित्राचे वडील आजारी पडतात आणि मग मुलगा आणि सून ठरवतात की नाही कसंही करून गेलं पाहिजे आणि यावेळेसचा वेळ सगळा आई वडिलांसाठी काढला पाहिजे. आणि आई वडील असं ठरवतात की आपण आता मुलांच्या मागे गुणगुण लावता कामा नये, भजन कर, सून पहा, इकडे जा तिकडे जा, आपण शांतपणे त्यांना हवं ते करू द्यायचं. दोघंही आपली भूमिका बदलतात आणि एक नवी दिवाळी त्या घरामध्ये साजरी होते. पुन्हा एक मानवी नातेसंबंध. त्यामुळं ही मानवी नातेसंबंधांची वीण इतकी सुंदर उलगडत जाते. या सगळ्या कथा ज्या आहेत या कथांमध्ये लॉ ऑफ जस्टिस राधिका कुलकर्णींची असेल, प्रिया मल्लिकांची ती नावाची कथा अत्यंत वेगळी कथा. आवर्जून आपण ती कथा वाचलीच पाहिजे. रेतीचा ढिगारा हे तिचं भावविश्व, एक कामगार असहाय्यश्री आणि तिला असं वाटतं की त्या ढिगाऱ्या पलीकडचं जग ते जेव्हा जागा होतं तेव्हा हिला असं वाटतं की आता आपल्या आयुष्यात काहीतरी येणार. त्या जगामध्ये तिला कवडीची किंमत नाही, तिचं मूल आणि ती यांना रोजच्या जगण्याची मारामार भ्रांत आहे. आणि मग तिच्या आयुष्यामध्ये एक जण येतो, त्या माणसाला ती खाऊ पिऊ घालते आणि मग तिच्या चेहऱ्यावरचं समाधान हिच्या चेहऱ्यावरती परावर्तित होतं असं लेखिका म्हणते. तिला कुणीतरी तिचा एक मित्र त्या सगळ्या गोतावळ्यात सापडतो आणि जेव्हा ती पलीकडचं जग बघायला तिच्या झोपडीच्या समोर असलेल्या रेतीच्या ढिगाऱ्यावरती चढते तेव्हा तिला 2 हातांचा स्पर्श होतो. एक हात तिला कवटाळणारा असतो आणि एक हात तिला आधार देणारा असतो. किती सुंदरपणे लेखिका सांगते की समाजामध्ये दोन्ही प्रवृत्ती असतात. एक प्रवृत्ती विकृत असेल तर दुसरी सद्गुणांनी खचाखच भरलेली असते. अशा प्रकारचं भाष्य या लेखिकेनं केलेलं आहे. साध्या कथा, 2.5 पानांची कथा, पण त्यामध्ये एक प्रगल्भ पदर आपल्याला दिसतो.
विनोदी लेख आहेत. माधवरावांचे जशी मिश्किल टिप्पणी स्वलिखित म्हणजेच कविता हाताने लिहिलेली, तसं माधवरावांना ब्राह्मण म्हणून जेवायला त्या कुटुंबाचे आभारच मानले पाहिजे, कारण माधवरावांना ब्राह्मण म्हणून जेवायला बोलावलं आणि मग एक जण काय तो त्याच्या अमराठी बॉसला मराठी माणूस हे सगळं कसं समजावून सांगतो अशी ती कथा. दोन सुंदर ललित लेख आहे. डॉक्टर नैना जोशींचा पुर्यात सदा मंगलम फार आवडला लेख, सुंदर आहे. लग्नातल्या साड्या पाहण्यापासून विचार चक्राला सुरुवात होते आणि मग नंतर पूर्वीच्या सगळ्या आठवणींमध्ये लेखिका जाते आणि पूर्वी किती साध्या पद्धतीने लग्न व्यवहार होत होते, रुखवत होती. अनेक ते सांगतात की या गौलीपुड्यामध्ये, हे मलाही नव्हे ही माहिती मिळते, हैदराबादमध्ये असूनही माहिती नसते, गौलीपुड्यामध्ये त्या ठिकाणी म्हणजे PV नरसिंहरावांचं जे गाव आहे मथनी, तिथले आचारी फार प्रसिद्ध आहे आणि या आपल्या सगळ्या मराठी समाजाच्या लग्न कार्यामध्ये देखील त्या आचार्यांना बोलावलं जायचं आणि मग त्या आचार्यांकडनं झालेला स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या नवीन गोष्टी आपल्याही ज्ञानामध्ये भर टाकतात. कांचन जतकरांचा सुंदर लेख आहे की वडील थकलेले आणि जतकर मॅडम आणि सर आता त्या एकटे राहतात दोघेही तिथेच आणि मग ती त्यांची मनस्थिती मला माहिती आहे आणि या मनस्थितीमध्ये त्यांच्या 89 वर्षांच्या वडिलांना करोना होतो आणि मग ताईंच्या लक्षात येतं की वडिलांशी रोज बोललं पाहिजे आणि मग रोज फोनवरती संवाद त्यांचे सुरू होतात. काही आठवणीनं वडिलांना फोन करतात आणि मग या फोनवरती एक दिवस वडील पावसाळ्याचं वर्णन करताना सांगतात, पावसाळा तर कोरडा गेला आहे, म्हणजे आता 27 - 9 म्हणजे 0, एकूण नक्षत्र 27, त्यातली पावसाची 9 गेली तर बाकी काही नाही शेतकऱ्याच्या हातामध्ये राहत आणि म्हणून 27 - 9 म्हणजे 0 असा एक लेख त्यांचा आहे. एक मिच अल्बम नावाचा लेखक आहे अमेरिकेतला आणि त्याला असं लक्षात आलं की त्याला मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी फार चांगल्या पद्धतीनं विषय शिकवला होता त्या विद्यापीठामध्ये आणि हे प्राध्यापक महाशय जेव्हा वयाच्या उतरणीला लागतात, मध्यंतरी बराच मोठा काळ गेलेला आहे आणि मिच अल्बम नावाच्या या पत्रकाराला आपल्या या प्राध्यापकांची खबरबात घ्यावीशी वाटते. तेव्हा तो जातो, चौकशी करतो कॉलेजमध्ये, त्यांच्या त्या दूरच्या शहरामध्ये जातो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे मुरी श्वाइत्झर नावाचे आपले प्राध्यापक जे आहेत की ज्यांनी आपल्याला घडवलं ते आता उतरणीला लागलेले, त्यांना एक प्रकारचा असाध्य रोग झालेला आहे आणि मग तरी हा मिच अल्बम त्यांच्याकडे जातो आणि मग असं ठरतं की दर मंगळवारी मिच अल्बम आणि मुरी श्वाइत्झर यांचा संवाद सुरू होतो. त्याला नाव आहे ट्यूजडेज विथ मुरी. अत्यंत अप्रतिम पुस्तक की एका आयुष्याकडे परिपक्वतेने जगून झालेल्या माणसाचं तत्वज्ञान एक तरुण मुलगा ऐकतो येते की काय आयुष्याबद्दल त्यांच्या कल्पना आहेत. वयाच्या 90ला पोहोचलेला प्राध्यापक ते आयुष्याकडे कसं पाहतात असं हा वयाच्या 40ल्या तरुणाला सांगतो आहे. मला ते ट्यूजडे सुनंदा अमरापूरकरांनी त्याचा मराठी अनुवाद केलेला, इंग्रजी नाव तेच ठेवलं ट्यूजडेज विथ मुरी. हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. कांचन जतकर जेव्हा त्यांच्या 89व्या वर्षाच्या वडिलांना फोन करून रोज त्याची खबरबात जाणून घेतात, त्यावरती आधारलेला सुंदर लेख 27 - 9 म्हणजे 0 हा एक अत्यंत वेगळा लेख त्याच्यामध्ये आहे. वैचारिकमध्ये विद्याताईंचा लेख, बाळूताई खरे म्हणजेच विभावरी शिरूरकर म्हणजेच मालती बेडेकर, त्यांच्या PhDच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला, बोलण्याची संधी मिळाली आणि मग बाळूताईंनी कळ्यांचे विश्वास, हिंदोळा यासारख्या पुस्तकातून जे लग्न या एका गोष्टीभोवती स्त्रीचं आयुष्य तेव्हा फिरत होतं, कदाचित अजूनही फिरतं, परिभाषा बदललेली असेल, त्याबद्दलचे विचार कसे मांडले त्या कादंबरीमध्ये की त्यांना त्या मुली दिसल्या, लग्न होत नाही ही कुणाची समस्या, चुकीच्या माणसाशी लग्न झालं ही कुणाची समस्या, लग्न करायचंय परंतु आई वडील ही मुलगी नोकरी करतीये, आपला आधार जाईल म्हणून तिचं लग्न लावत नाही ही समस्या, आणि लग्नाच्या बेडीमध्ये लग्न होऊ नये, लग्नाच्या चक्रातनं आता बाहेर पडता येत नाही ही काहींची समस्या. शेवटी बाईच्या आयुष्याला लग्न नावाच्या एका आसाभोवती फिरावं लागतं अशा प्रकारचं वाक्य त्या लेखामध्ये येतं. आणि मग पुढे जेव्हा त्यांच्या हिंदोळ्या नावाच्या परित्यक्तेच्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आज लक्षात येतं की समाज माध्यमांवरती ज्याला ट्रोल 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 म्हणून आपण हिणवतो तो उच्चार 100 वर्षांपूर्वी देखील होताच. विभावरी खरे यांना त्यांच्या पुस्तकावरनं जी टीका सहन करावी लागली त्या टीकेचेच 300 पानांचा ग्रंथ प्रकाशित झाला की विभावरी शिरूरकरांना यांना सहन करावी लागलेली टीका, त्यांची अंत्ययात्रा निघाली. म्हणजे समाजामध्ये वावरताना ज्याला काही नवीन विचार मांडायचे आहेत त्याला
या टीकेला तोंड देण्यापासून पर्याय नसतो. सुंदर वैचारिक लेख आपल्याला वाचायला मिळतो. आध्यात्मिक लेख आहे कविता कुलकर्णी यांचा. पुष्करची सुंदर कथा आहे तांत्रिक स्वप्न नावाचं. एक शेअर मार्केट मधला एजंट आणि त्याला कुणीतरी त्याच्या स्पर्धक कंपनीचा आणखी एक दलाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी यांचा संयोग करून एक ड्रिंक मधनं काही पदार्थ त्याच्या पोटात जातात, मेंदूमध्ये अटॅक करतात आणि एकच स्वप्न त्याला पडायला लागतं. हे स्वप्न रोज एकच, फॉरेस्ट ऑफिसर, एक विहीर, एक निर्जन अरण्य, त्याला मारायला येणारे लोक, आणि हे स्वप्नांचा ससेगिरा काही थांबत नाही. आणि मग शेवटी त्याची बायको जी मानसोपचार तज्ञ असते ती त्याला अँटिडोट देते, त्याच्यावरचा अभ्यास करते. ही एक नवीन तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी उलगडून दाखवणारी, कथेच्या माध्यमातून उलगडून दाखवणारी सुंदर एक वैचारिक किंवा वैज्ञानिक कथा पुष्करनी लिहिलेली आहे. अत्यंत सुंदर कथा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक विद्याताईंनी यवतमाळला जेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली आणि अरुणा ढेरेंच्या अध्यक्षतेखाली संमेलन झालं तेव्हा छान विषय ठेवला होता की तंत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या दिशा. त्यांनी मलाही बोलायला सांगितलं, मी थोडी तयारी केली आणि मग मी वाचलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं तंत्रज्ञान साहित्यात पण येणार आहे. येऊ घातलंय. जपानमध्ये जे पुरस्कार 2016 साली जाहीर झाले तेव्हा लक्षात आलं की नॉमिनेशनला आलेल्या 3 कादंबऱ्या इट वॉज ए कंबाईन वर्क ऑफ ह्युमन बीइंग अँड रोबोटिक्स. एका कॉम्प्युटरच्या सहाय्यानं आणि माणसांच्याही सहाय्यानं एका कादंबरीला जन्म दिला होता आणि पुढे तर माणसं बाजूला झाली, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून रोबोट्स साहित्य निर्माण करतायत. ही आहे, हे येत आहेत गोष्टी. चीनमध्ये एक साधी आहे ना, 1-2 मिनिटं सांगतो फक्त, कारण याचा फार म्हणजे या कथेविषयी सांगताना त्याचा उल्लेख झाला पाहिजे. मी मुद्दाम ते आणलं की चीनमध्ये एक मासिक प्रकाशित झालं आणि त्या मासिकामध्ये एक कविता आली. लोकांना ती कविता फार आवडली. ती कविता अशी आहे: द रेन इज ब्लोइंग थ्रू द सी, अ बर्ड इन द स्काय, अ नाईट ऑफ लाईट अँड काम सनलाईट, कूल हार्ट, द सेवेज नॉर्थ विंड व्हेन आय फाउंड अ न्यू वर्ल्ड. त्याचा मराठी अनुवाद असा आहे: समुद्रावरून येणारा अवखळ वारा आणि आकाशात उडणारा एक पक्षी. समुद्रावरून येणारा अवखळ वारा आणि आकाशात उडणारा एक पक्षी, प्रकाशाची रात्र विलक्षण शांत, रात्रीनंतर दिवस, पुन्हा सूर्य प्रकाश आकाशभर. या क्षणी हृदयामध्ये असीम शांतता, उधाणलेल्या वाटा क्षितिजभर आणि मी उभा आहे या नव्या वाटेवर. वाटेल कुणाला ही रोबोटिकची कविता आहे, याच्यामध्ये माणसाचा स्पर्श नाही या कवितेला. मग मला असं वाटलं की आणखी 40 वर्षांनी जर समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान वापरून कुणी सोपी पद्धती, या मासिकामध्ये या कवितेचा उगम काय सांगितलाय, त्यांनी सॉनेट दिली. 100 सॉनेट फक्त कॉम्प्युटरला पुरवली. 100 सॉनेट दिली, काहीतरी मूड त्यांनी अंडरलाईन केले, या मूडची कविता आहे, हे 100 सॉनेट्स आहेत, सुमित आहेत, यातले शब्द घ्या, हा मूड द्या आणि मला ही कविता द्या. आता मी जर माझ्या सिस्टमला 30 वर्षानंतर अरुणा ढेरेंचा कृष्ण किनारा फीड केला, कुसुमाग्रजांचं चला उभारा गर्वाने ती शुभ्र चिडेवरती कथा या खुल्या सागराला हे गाणं फीड केलं, शांताबाईंचं मी डोलकर डोलकर डोलकरा दर्याचा राजा हे त्याच्यामध्ये टाकलं, समुद्राच्या सगळ्या कविता घेतल्या मी, सावरकरांचं या फेन विषय हससी निर्दया कैसा का वचन भंगीसी ऐसा हेही गाणं मी टाकलं. आणि त्यामध्ये कमी म्हणून की काय, पु ल देशपांडेंनी एका कोळियाचा जो एक ओल्ड मॅन अँड सी नावाचा अनुवाद केला तोही त्याच्यामध्ये, समुद्राचं जे साहित्य मला ते मी टाकलं. तर 4 ओळी मी सांगितलं की मला एक फसवणूक झालेल्या बाईची कविता हवी आहे मला, आणि मग तो रोबोटिक्स मला एक कविता देईल. वयात सरत्या आली राधा कृष्ण किनाऱ्यावरती, वयात सरत्या आली राधा कृष्ण किनाऱ्यावरती, गर्वोन्मत्त तो सागर बडतो, खुळचट पोरी कुठे पाहते कशास रडती, कुठला काना कुठला पावा सगळे फेसामधली नाती. आता शांताबाईंचं थोडं घेतलं, अरुणाताईंचं थोडं घेतलं, पु ल देशपांडेंचं थोडं घेतलं, तो सावरकरांचा आहे, गर्वोन्मत्त शब्द कुसुमाग्रजांचा घेतलेला आहे, खुळचट पोरी शांताबाईंची ओळ आहे. हे सगळं घेऊन एक नवीन कविता जन्माला घालू शकतं. त्यामुळे पुष्करनी जे सुतोवाच केलेलं आहे त्याच्या कथेमध्ये ते कदाचित वास्तव असू शकतं. आणि मला असं वाटतं आपल्या दिवाळी अंकामध्ये या सगळ्या शक्यता सामावून घेतलेल्या आहेत. त्यामुळं या 206 पानांमध्ये, आणि म्हणून मला कौतुक याचं वाटतं की कुठे बडेजाव नाही, कुठं पार दणकून जाहिराती नाही.
मेहनत प्रचंड. काय गोंधळ तुझा झाला असेल मला माहितीये प्रवीण, कारण या 206 पानांमध्ये मी खात्रीपूर्वक सांगतो, एकही शुद्ध लेखनाची, व्याकरणाची किंवा वाक्यातल्या विसंगतीची चूक नाही. लागतात खऱ्या संख्या लागतात, सलग वाचता येत नाही. एकदम कुठलं तरी एक वाक्य उलट जातं, हे वाक्य पुढे येतं. प्रकाश धर्मांची अत्यंत अवघड कथा मला कुठेही न अडखळता वाचता आली. कितीतरी इंग्रजी शब्द. मी 8 वर्षांपूर्वी संवादूमध्ये रात्री कथा वाचायला घेतली. रात्री वाचताना एका जंगलामध्ये एका उंच पर्वतावरती 3 प्रवासी चढायला लागतात आणि आयुष्य समजून घ्यायचंय त्यांना. वरती कोणीतरी एक योगी आहे, तो आहे की नाही तेही त्यांना माहिती नाही. कोण मार्गदर्शन करणारे त्याची काही खात्री नाही. आणि हे 3 परस्परांशी परिचय नसलेले वाटसरू आणि मग तिथलं एक शंकास्पद वातावरण. आणि मला ती कथा इतकी आवडली की मला माहिती नाही कोण आहे ते धर्म. मी रात्री 11-11:30 त्यांना फोन केला. म्हटलं हा नंबर संवादूमध्ये आहे, तुम्ही प्रकाश धर्म का, तुमची कथा फार उत्तम आहे. आणि म्हटलं मला त्या कथेचा अर्थ लागता झोप लागेल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या कथा मी शक्यतो रात्री, म्हणजे त्याच्यानंतर काही नाही करता येत आपल्याला. त्यामुळे त्यांची कथा मला मध्येच लागली. आजही कोल्ड कॉफीची वाफ कशी वाचणार मी मध्येच. दुपारी 12 वाजता माझ्याच्याने काही ती कथा वाचणं झाली. म्हणजे रात्रीवरती टाकू आपण ते रात्री शक्य झालं नाही. आणि मग आता मला ती कथा समजलीये असा मी दावा कधीही करणार नाही. पण काही विलक्षण वाक्य. ते खापर्डे नावाचा माणूस लेखकाला भेटतो आणि ऍब्स्ट्रॅक्ट आर्ट वरती त्याला बहुधा कळत नाही ते, पण तो खूप टीका करतो. युजलेस, सेन्सलेस असे त्याला म्हणतो की हे कसली तुम्ही गाढवाचं मुंड घोड्याला लावता, नंतर काय एका बाईला 3 डोळे दाखवता, हे कसलं आर्ट आहे म्हणे. आणि मग लेखक त्याला समजावून सांगतो की अरे हे तर आपल्या पुराणात आहे. आपला वटवृक्ष जो आहे त्याची मुळं वरती आलेली आहेत. आपल्या अष्टभुजेला तर किती हात आहेत आणि किती तोंड आहेत, रावणाला 10 तोंड आहेत. या सगळ्या विसंगती आहेत आपल्याकडे. आणि मग लेखक म्हणतो की माझ्या लक्षात आलं की त्यांना आर्ट्स बद्दल किंवा आर्टिस्ट बद्दल प्रॉब्लेम नव्हता. त्यांच्या इंटेलेक्च्युअल दाढेमध्ये मॉडर्न आर्टचे कोडं अडकलेलं होतं, ते त्यांना सुटत नव्हतं. आता इंटेलेक्च्युअल दाढ, त्यामध्ये अडकलेलं कोडं. आणि मग नंतर व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे काय हे सांगताना तो खापर्डे नावाचा माणूस लेखाकडे आलेला माऊसवरती हात फिरवतो आणि 2 मिनिटांच्या क्लिकमध्ये अडकतो. आणि मग लेखक त्याला म्हणतो की आता तुझी आणि माझी अवस्था हँग झालेल्या सिस्टीमच्या आतमध्ये अडकल्यासारखी झालेली आहे, ज्यावरती मला आज रात्र घालवायची आहे. म्हणजे अत्यंत विलक्षण अनुभव देणारी कथा आहे. कारण हे धक्के पाहिजे. हे धक्के नाही बसले तर आपल्याला जोपासता नाही येत. आपलं जीवन बेचव होऊन जातं. आणि हे धक्के देणारं बळ ज्या लेखकांमध्ये असतं ना, ते लेखक आपल्याला कधी कधी असे कथेतनं समजत नाही, त्यांना समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून कट्ट्यावरती अशी मंडळी येणं, एकमेकांशी आपण बोलणं, एकमेकांना समजावून घेणं, ही फार एक सुंदर प्रक्रिया आहे. आता हे सगळं असंच आहे का, असं नाही. साधे अनुभव आहेत. अरुण काकांनी चांदोबा आणि कुमार वाचायला सुरुवात केली, पण असं सांगता सांगता हा साधा दिसणारा माणूस आनंद ग्रँडच्या पुस्तकामध्ये शिरतो. आणि मग नंतर समारोप करताना ते सांगतात की जवाहरलाल नेहरू त्यांच्या बहिणीला कृष्णा हाची सिंगला सुट्टीमध्ये पुस्तकं वाचायला सांगायचे. आणि कोणती पुस्तकं आण, तुझ्या वाढदिवसाला तुला हवी ती पुस्तकं दुकानात जाऊन आण. पण असं करताना नेहरू आपल्या बहिणीला सांगतात की त्यामध्ये विस्डम ऑफ एन्शियंट नावाचं पुस्तक नक्की असलं पाहिजे. आणखी पुस्तकांची यादी देतात आणि मग ते सांगतात की वाचन जर प्रगल्भ व्हायचं असेल तर काय वाचायला हवं हे वाचता वाचता त्या वाचकाला आयुष्यात कळायला हवं. साधं माझी वाचन यात्रा असा तो लेख आहे. मग कशी माझी वाचनाची आवड निर्माण झाली. आमचे गिरीश कोणकर काका लिखाणाची आवड लिहिताना इतकी चांगल्या टिप्पणी करतात. त्यांचं निवेदन वाचण्यासारखं असतं. हा कार्यक्रम झाल्यावरती कदाचित व्हॉट्सअपवरती येईल त्यांचं निवेदन. त्याला विषयमध्ये सरोजताईंना माहिती आहे काय सुंदर ते लिहितात कार्यक्रमाचं निवेदन. आता ही जी लिखाणाची आवड आहे त्याकडे ते कसे बघतात. साधा अनुभव, लिखाणाचा अनुभव, पण अत्यंत व्यवस्थित त्यांनी त्यांच्या लेखामध्ये मांडलेला आहे. आता हे सगळं खूप सुंदर आहे. मी म्हटलं की तसं या प्रत्येकावरती प्रवीण आणि नितीन यांच्या 2 नाटकं
म्हणजे तुम्हाला जर ठोस बघायचा असेल, गडकरींच्या इंदू बिंदू मध्ये जे त्यांनी आहे ना ते कशा स्वगत बोलतात, तसं त्या नितीन मसरूरांची ती एक कथा, त्याच्यामधली ती बाई समजूनच घेत नाही की आपल्या वाढदिवसाला केक आणलेला आहे आणि नवऱ्यावरती आणि मुलावरती इतकी घडाघाती टीका करते की, आणि मग ते कंसामध्ये लिहितात की हा लेख वाचताना पुरुषांनी त्या पात्राच्या जागी स्वतःला समजू नये, असे संवाद त्याच्यामध्ये आहेत. आणि प्रवीणनी कमाल केली आहे, पुण्या मुंबईचं ते सगळं दाखवताना पुण्यातली टीका आणि मुंबईतली टीका याचा इतका सुंदर उल्लेख तो करतो की त्यामध्ये त्याचे संवाद आहेत. ती आई मुलाला मुलीशी लग्न करायचंय आणि आई पुण्याची आहे आणि म्हणून मग तो लोणावळ्याला भेटायचा ठरतो की मुलीनं थोडं इकडे यावं, आईनं थोडं इकडे यावं, दोघींनी थोडी ऍडजस्टमेंट करावी. आणि मग तो त्याचं तत्वज्ञान सांगतो. तो म्हणतो खरं म्हणजे डावं उजवं काही नसतंच, आपलं आयुष्य ग्रे असतं ना, मधलं असतं ना. त्याच्यामुळे तो म्हणतो सौरभ गांगुलीला बॅटिंग करताना पाहिलंय का, तो बॅटिंग डाव्या हाताने करतो पण बॉलिंग उजव्या हाताने करतो. सचिन डावखुरा आयुष्यात, परंतु बॅटिंग बॉलिंग मात्र उजव्या हाताने करतो. तसं तो म्हणतो आपल्याला जे दोन हात दिलेत ना, ते दोन हात आपण कलात्मकतेनं आणि उपयोगिता पाहून वापरले पाहिजे, म्हणजे आयुष्य सुंदर होतं. आणि मग तो म्हणतो की पुण्याच्या लोकांकडे काटकसरीपणा आहे, मुंबईच्या लोकांकडे वक्तशीरपणा आहे, आणि मी जर पुण्याचा काटकसरीपणा घेतला आणि मुंबईच्या वक्तशीर असलेल्या बायकोशी लग्न केलं तर मी किती सुखी होईल. साधे वाक्य येते. आणि मग ती आई म्हणते की मी तुला सून म्हणून स्वीकारायचे तयार आहे, पण मुंबईचं तोरा दाखवायचा नाही. ती म्हणते मग पुण्याचा माझही दाखवायचा नाही. आई त्या सुनेला सांगते मराठी बोलताना मध्ये मध्ये हिंदी शब्द घालून माझी विकेट घ्यायची नाही. ती म्हणते मग माझ्याही भाषेतल्या चुका उठता जाता काढायच्या नाही. ती म्हणते सिंहगडावरती गेल्यावरती इथून समुद्र दिसत नाही अशी कुचकट टिप्पणी करायची नाही. मग ती मुलगी सांगते माझ्या बरोबर चौपाटीला भेळ खायला याल तेव्हा बेडेकरांच्या मिसळीची चव या भेळीला नाही असं म्हणायचं नाही. आता हे त्याला सुचतं हा प्रवीण. हा कट्टा किती श्रीमंत आहे बघा. त्यामुळे कुठेही जायची गरज नाही. या कट्ट्यावरती आपल्याला सगळं मिळणार. या कट्ट्यावरती जे आहे ती ही सगळी सुंदर आहेत, त्याचे विनोदी लेख आहेत, त्याच्यामध्ये सुंदर कथा आहे. पोलीस, काही मनातलं, माझे वाचन, हे मी म्हटलंच, या सगळ्या गोष्टी आहेत. रोहित आहेत का इथे? नसतील त्यांना कळवा. फार सुंदर कथा आहे. कथा नाही म्हणता येणार. गोरं म्हणजे गाईला होणारं वासरू, आणि या गोऱ्याला मार्केटमध्ये किती किंमत असते हे त्याला विकत घेता येऊ शकत नाही. तेव्हा त्याच्या मनाची होणारी उलघाट, आणि मग तो शेवटी म्हणतो की चांगल्या वस्तू महाग असतात, त्यासाठी किंमत मोजावी लागते. हे वाक्य त्या केवळ त्या बैलाला, त्या गोऱ्याला, त्या वासऱ्याला बोलत नाही. मी पुन्हा म्हटलं तसं ते मानवी नातेसंबंधांकडे आपल्याला देतं. आणि एक फार छान प्रयत्न झालेला आहे. हैदराबादमध्ये इतके 35-40 गुणी साहित्यिक कलाकार आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य कट्ट्यानी 4 वर्षांच्या प्रवासामध्ये खूप छान काम केलेलं आहे, आणि ही अशीच मोठ पुढे जावी. आमच्याकडनं होईल ते सहकार्य आम्ही नक्की करू. वी आर प्राऊड दॅट वी आर विथ यू. थँक्यू. खूप छान, खूप छान. आपल्या माणसांनी वेळ घेतला तर आम्हाला वाईट वाटतं. आता लोक वाचतील. लोक तशी वाचते असतील असं लोकांना कळलं, त्यांना आधी काय वाचायचं. पण खरंच मला फार कौतुक सर तुमचं.